उपस्थित क्रीडा रसिक त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या मुरुडगावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये, ज्या ठिकाणी आपण पहिला दिवस अनुभवतोय, ज्या ठिकाणी सायंकाळच्या सत्रामध्ये या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र आपण खूप सारे सामने खेळले आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अनेक सारा बलाढ्य संघांवरती विजय मिळवत हे दोन विजयी थेट फायनलचा सामना खेळ. फायनलचा सामना मात्र उद्याच्या रात्रीमध्ये खेळला जाईल, जो की ग्रँड फिनालेचा दिवस आहे. शेवटचा आणि अंतिम दिवस उद्याच्या दिवसामध्ये आपण जाणार आहोत आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील सायंकाळच्या सत्रामध्ये ठीक 7 वाजता या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात होईल. संपूर्ण क्रीडा रसिक ज्याप्रमाणे आज तुम्ही आम्हाला इथे मात्र उपस्थित लागलेली आहेत, त्याच पद्धतीने उद्याच्या रात्रीमध्ये देखील तुमची उपस्थिती आम्हाला या ठिकाणी आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आणि चढाई मार्ग होती. श्रीराम करते संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू साहिल माने आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. एका बाजूला टासुरेचा संघ पाहायला मिळतोय, जो की यंदाच्या अंगामध्ये अतिशय सुंदर कामगिरी करत आलाय. अनेक स्पर्धेचं अंतिम विजेतेपद पटकावलंय. आणि दुसऱ्या बाजूने श्रीराम करते संघ आपण पराभवग्रस्त आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये अपयश देखील आलं. परंतु नंतर मात्र साहिल माने जेव्हा त्यांच्या टीम मध्ये पुन्हा एकदा दाखल झाला, तो देखील काही स्पर्धा दुखापतग्रस्त असल्यामुळे अनुपस्थित होता. तदनंतर मात्र जेव्हा तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कबड्डी खेळामध्ये आला, तर पुन्हा एकदा श्रीराम करते संघांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी सुरुवात केली आहे. परंतु सध्याच्या अंगामध्ये खूप मोठी स्टारकास्ट त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळते. आज सिद्धू कामेरकर अनुपस्थित आहे. दरम्यान रोहन कालेकर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केली. रोहन कालेकर पॅव्हलियनमध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे. रोहन कालेकर, आपण जर सूचना ऐकत असाल तर कृपया पॅव्हलियनमध्ये. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आज चिन्मय आगिने देखील नाहीये, तो देखील अनुपस्थित आहे या टासुरे संघाच्या माध्यमातून. परंतु तरी देखील आजबद्दल प्रथमेश आहे, संजोग लाहले आहे, यश आहे, आफा कायदरकर, रोहित चौगुले, गौरी चढस यासारखे बलाढ्य खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. टासुरेचा जगत इतक्या ताकदीने लढा देईल. आणि बाजूनं श्रीराम करते संघाकडे आपण पाहतोय तर पहिल्याच मिनिटामध्ये थोडासा बॅकफुटला गेलाय. पण महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलेत. परंतु अजून देखील जर्सी क्रमांक 2 तन्मय तिकडे आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजला आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 19 गौरी चढस या खेळाडूला इथे मात्र चढाई मार्गमध्ये पाचारण केलं गेलंय. समोर 3 खेळाडूंचा बलाढ्य डिफेन्स पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सूरज सावंत इथे मात्र सुरेख कामगिरी करतोय. पूर्णपणे डॅश केलं गेलं. यावेळेस मात्र सक्सेसफुल टॅकल, गुणाची कमाई होताना पाहायला मिळाली. ती मात्र श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये. तर इथे मात्र रिवाय मिळालंय ऋतिक पटेल आणि त्याला लगेच चढाई मार्गमध्ये पाचारण केलं गेलंय. जर्सी क्रमांक 8 श्रीराम करते संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. केएमपी युवा कबड्डी सिरीज मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं या खेळाडूला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा श्रीराम कर यावेळेस मात्र एक व्हॅली रेड पाहायला मिळाली. इम्पी रेड करून माघारी परतलाय. त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून दापोलीचा बाहुबली आफा कायनरकर यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल होईल. या ठिकाणी 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती खूप वेळ रेंगाळताना पाहायला मिळाला सूर्य संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई ही श्रीराम करते संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि या तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 8 ऋतिक पाते या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय. या ठिकाणी 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये ऋतिक यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 7 आफा कायनरकर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे मैदानाच्या आतमध्ये. एक सक्सेसफुल टॅकल, सुपर टॅकल करून देईल श्रीराम करते संघाला. परंतु आफा कायनरकरला रोखलं जाईल का हे देखील बघण्यासारखं असेल. सध्या स्थितीमध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने रेंगाळताना पाहायला मिळतोय. यावेळेस अटेम्प्ट करण्याचा रेड करून माघारी परतलाय आफाक. तर त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 तन्मय यावेळेस मात्र. आणि ते मात्र तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय इशारा केला गेलाय पण त्याच्या माध्यमातून अमरभर टासुरे संघाचा पुन्हा एकदा आफा कायनरकर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या आणि महत्वपूर्ण चढाईसाठी ते मात्र दाखल झालाय. या ठिकाणी 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न त्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पाहतोय चढाईपटूला रोखला गेला आणि सुपर टॅकल होतोय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 2 गुणांचा भन्नाट परफॉर्मन्स दिला गेलाय सूरजच्या माध्यमातून. या ठिकाणी संपूर्णपणे मोमेंटम आपल्याला पाहायला मिळाला. मिडलाईन कडे होता चढाईपटूचा, परंतु त्याच वेळेस मात्र समोरून आलाय, ब्लॉक केलं गेलंय. आणि त्यानंतर मात्र जितू मानेचा सपोर्ट देखील मिळाला आणि एक सक्सेसफुल टॅकल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो मात्र श्रीराम करते संघाच्या माध्यमातून सुपर टॅकल झाला आणि तब्बल 2 गुणाची कमाई देखील झाली. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. मिळते
यावेळेस मात्र तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातोय, कारण एक महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ विजयी तो थेट फायनल साठी क्वालिफाय करेल, पण जो संघ पराजित होईल त्याला मात्र या संपूर्ण स्पर्धेतील जो प्रवास आहे तो मात्र इथेच थांबवावा लागेल. त्यामुळे इथे एक महत्वपूर्ण सामना देखील पाहायला मिळतोय आणि दोन्ही संघांनी जास्त लक्ष दिलं गेलंय श्रीराम करते संघाच्या माध्यमातून, कारण चढाईपट्टू जे आहे ते मात्र प्रयत्न केला जातो आणि आतापर्यंत सातत्याने सुरेख कामगिरी डिफेन्स मार्गवरती श्रीराम करते संघाच्या माध्यमातून देखील झाली आहे. यावेळेस मात्र प्रथमेश पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 9 स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कॉर्नरवरती सरसवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या दरम्यान आपण पाहतोय इथे मात्र थोडासा खोलवर जाण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान सूरज आलाय समोरून पुन्हा एकदा पुकाच्या माध्यमातून सातत्याने सुपर टॅकल केले जात आहेत. ज्या ठिकाणी 3 खेळाडूंचा डिफेन्स होता सुपर टॅकल केलं गेलं 2 गुणाची. या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया, ज्या ठिकाणी यश या खेळाडूला यावेळेस मात्र चढाई मार्गवरती पाचशा माघारी परतलाय आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र 5 रन केलं गेलंय. जर्सी क्रमांक 12 या खेळाडूला आपण पाहतोय डावपुऱ्या शैलीचा हा चढाईपटू इथे मात्र सज्ज झालाय. करते संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये ज्या ठिकाणी तिसऱ्या चढाईसाठी एक महत्वपूर्ण चढाईसाठी यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 6 खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सातत्याने रोहित वरती यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बझरवरती देखील टिकटिक वाजायला सुरुवात झाली आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल हायफाय पूर्ण करण्याकडे इथे मात्र रोहित देखील सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक टॅकल पॉईंट जमा केले गेले रोहितच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र जर आपण गुणफलक पाहिलं तर आतापर्यंत दोन्ही संघ जे आहेत ते मात्र समान गुणांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी टासुरीचा संघ 7 गुणांवरती तर दुसऱ्या बाजूला करतेचा संघ देखील 7 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या स्थितीमध्ये रणनीती करून खेळ करण्याचा इथे मात्र प्रयत्न केला जाईल दोन्ही संघाच्या माध्यमातून. त्यामुळे काही गडबड यात मात्र कुठली शंका नाही. त्या दरम्यान तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजलाय आणि तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय प्रथमेश या खेळाडूला इथे मात्र 5 रन केले गेले. जर्सी क्रमांक 9 समोर 3 खेळाडूचा डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन पुन्हा एकदा ऑन होती मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमेश आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती खूप वेळ एखाद्याला पाहायला मिळाला त्यानंतर मात्र जिंकून येतोय समोरून ब्लॉक करतोय ते मात्र नक्की झाले. श्रीराम करते संघाच्या माध्यमातून रिवाइव देखील साईलला मिळालाय. श्रीराम करते संघाच्या माध्यमातून डिफेन्स मार्गवरती सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी 4 सुपर टॅकल यावेळेस मात्र पाहायला मिळाले श्रीराम करते संघाच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी ऑलआउटच्या उंबरठ्यावरती जाऊ शकला असता श्रीराम करते संघ, परंतु डिफेन्सने यावेळेस मात्र सांभाळून ठेवले गेले. स्कोर कार्ड पुढे सरकवलं गेलंय आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर 4 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ज्यामध्ये साहिल बारे देखील पाहतोय, जो की एक महत्वपूर्ण चढाईपटू आहे श्रीराम करते संघाचा. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सातत्याने गुणाची कामही केली जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय तर तिसऱ्या चढाईसाठी इथे मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई यावेळेस मात्र पाहायला मिळेल. श्रीराम करते संघाच्या माध्यमातून ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसला जातोय. यावेळेस मात्र मिड लाईन क्रॉस केली जाईल आणि गुणाची कामही यावेळेस मात्र श्रीराम करते संघासाठी साहिल मानेच्या माध्यमातून. घाई गडबड करण्याची गरज सध्या स्थितीमध्ये चढाईपटूला होती, त्या ठिकाणी मात्र डिफेन्सने यावेळेस मात्र घाई गडबड केली आणि गुणाची कमाई इथे मात्र होताना पाहायला मिळाली श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र आपा कैनरकर या खेळाडूला पुन्हा एकदा 5 रन केले गेले. आक्रमक खेळ करावा लागेल, गुणाची कमाई करावी लागेल, कारण सध्या स्थितीमध्ये श्रीराम करते संघ थोडीशी आघाडी देखील घेऊन इथे मात्र खेळ करताना पाहायला मिळतोय. आपा कैनरकरचा खेळ कशा प्रकारे भरेल ते देखील बघण्यासारखं असेल. गणा सिद्धू नाहीये मैदानाच्या आतमध्ये, चिन्मय देखील नाहीये, त्यामुळे आपावरती खूप मोठी जबाबदारी रेडिंग. या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजला आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 777 दापोलीचा बाहुबली अप्पा कैनरकर या खेळाडूला इथे मात्र 5 रन केले गेलंय. ज्या ठिकाणी 5 खेळाडूचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती वर टच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपला खेळ सजवतोय, त्या दरम्यान बझरमध्ये टिकटिक वाजायला सुरुवात होते आणि यावेळेस मात्र रोखला गेलंय. सक्सेसफुल होतोय डिफेन्स श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये होते. अप्पा कैनरकर बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला पाहायला मिळतोय. बॅक फुटला गेलाय सध्या स्थितीमध्ये टासुरीचा संघ आणि त्यानंतर मात्र चुका घडल्या गेल्या आहेत, परंतु फसलाय. यश देखील बॅकलाईनच्या पाठी गेलाय आणि त्यानंतर मात्र इथे मात्र जो ऑलआउट होणार होता श्रीराम करते संघावरती तो इथे मात्र वाचवला गेला, परंतु टासुरे संघ ऑलआउटच्या उंबरठ्यावरती जाऊन ठेपेल का आणि त्यानंतर मात्र करते संघाच्या माध्यमातून एक ऑलआउट दिला जाईल का हे देखील बघण्यासारखं. यावेळेस लांडली आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तरण पुन्हा एकदा गवळी चढत आपल्याला पाहायला मिळेल.
वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जातोय, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जाईल या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु सातत्याने यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती रेंगाळताना पाहायला मिळालाय. सातत्याने प्रयत्न करताना देखील पाहायला मिळतोय, परंतु अपयश यावेळेस मात्र मध्ये पडलं, माघारी करत नाही. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईसाठी श्रीराम कर्दे संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. टासुरे संघाचा चढाईपटू गौरी सणाच्या खेळाडूला आपण पाहतोय. किशोर गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं या खेळाडूनं. यावेळेस मात्र आपण पाहतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, परंतु या बोनस गुणावरती समाधान मानावं लागेल का? कारण थर्ड रेड आहे, तिसरी चढाई आहे, धोक्याची चढाई, गुणाची कमाई करणं चढाईपटूला खूप गरजेचं असतं. आणि या ठिकाणी आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला आणि यावेळेस मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजलाय. जर्सी क्रमांक 11 दापोलीचा वंडर बॉय साईलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई मार्गवरती सज्ज होईल, ज्या ठिकाणी 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. आणि यावेळेस मात्र संजोग लाले या खेळाडूला इथे मात्र टिपण्यात यश आलंय. चढाईपटूला गुणाची पुन्हा एकदा चढाई मार्गवरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र टच पॉईंट घेणं गरजेचं असेल, कारण सध्या स्थितीमध्ये टासुरे संघाच्या खात्यामध्ये 2च खेळाडू शिल्लक पाहायला मिळत आहेत. त्यातील गौरी ज्यावेळेस मात्र चढाई मार्गवरती पाचारण केलं गेलंय. या ठिकाणी आपण पाहतोय तर एमटी रेड करून माघारी परतलाय, परंतु ऑल आउटच्या उंबरठ्यावरती यावेळेला मिळतोय. ज्या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्गवरती साहिल माने या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय, सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरतून डाव्या कॉर्नरवरती सासवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र स्थिरावलाय, परंतु इथे मात्र दोन्ही पायामध्ये डाईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. पण यावेळेस मात्र टासुरेचा संघ ऑल आउटच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला खेळाडू गौरीच्या वेळेस मात्र चढाई मार्गवरती पाचारण केले गेले या खेळाडूला. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल टॅकल ऑल आउट देऊन जाईल टासुरे. यावेळेस मात्र कृती काही गडबड करतोय, मैदानात वाचवला गेला गौरीच्या माध्यमातून. सुंदर कामगिरी यावेळेस मात्र मैदानात छानपणे पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 यावेळेस मात्र आपण पाहतोय टासुरेचा संघ पुन्हा एकदा ऑल इन झालाय, परंतु तोपर्यंत जाऊया स्कोर कार्ड कडे. त्या ठिकाणी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे 18 गुणांवरती कर्देचा संघ, तर दुसऱ्या बाजूला 9 गुणांवरती यावेळेस मात्र टासुरेचा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगली आघाडी सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळते श्रीराम कर्दे संघाकडे. हो आत्ताच झाला. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सामन्याचं गुणफल आहे 18 गुणांमध्ये श्री टासुरे संघ. एकंदरीत जर आपण सामन्याच्या सुरुवातीपासून विचार केला तर काहीशा आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळाला होता तो टासुरेचा संघ, पण खरं तर सुपर टॅकल मध्ये जास्त गुणांची कमाई गेली ती कर्दे संघाच्या माध्यमातून. आणि त्याचाच काहीसा फटका हा टासुरे संघाला बसताना आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान चालायचा भार मारण्यासाठी सज्ज झालेला साहिल माने सुद्धा यावेळेला यशस्वी बोनस गुणाची कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये यशस्वीरित्या मागे फिरतोय, चढायचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय. तो 9 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रथमेश लाले. समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टीस पडतंय. बोनस गुण मिळण्याची संभाव्यता यावेळेला नक्कीच जास्त आहे. ज्यावेळेला मैदानामध्ये 6 किंवा 7 खेळाडू असतात त्यावेळेला बोनस गुण देखील मिळू शकतो, पण एकंदरीत गुणांचा क्षेत्रासाठी सज्ज होतोय. वारंवार चढाई करणारा आपल्या संघाची धुरा हातामध्ये सांभाळणारा साहिल माने चढाईसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. 11 नंबरची जर्सी परिधान करून श्रीराम कर्दे या संघाच्या माध्यमातून चढाईचा भार व्हायला जातो. साहिलच्या माध्यमातून समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या अभेदी क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवली जाते साहिलची. आणि यावेळेला मात्र बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न होता, पण एवढी खात्री नव्हती की नक्की साहिलला पकडलं जाऊ शकता. पुन्हा एकदा बजरकडे नजर जाते साहिलची. आणि यावेळी बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळतोय तो अफ्फा कैनरकर, ज्याने खरं तर दापोलीतील अनेक मैदानांवरती आपल्या खेळाची छाप उमटवली. दापोलीतील अनेक मैदानांवरती आपल्या संघासाठी एक मोठं योगदान ज्याने दिलं. खरं तर साल्लुरे म्हणू नका, केळशी म्हणू नका, अथवा लाडघर असेल, करसगाव असेल, बुरोंडी असेल, अशा अनेक गावांमध्ये जर कोणी खेळाची छाप सोडवण्याची कमाई केली, आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला, एक एक गुण किती महत्वाचा असतो हा या सामन्यामध्ये प्रत्येक खेळाडू जाणतो आहे. कारण दोन्ही संघांचं जर आपण कंपॅरिझन करतोय तर नक्कीच यावेळेला आपल्या लक्षात येईल की दोन्ही संघ तुल्यबळ तर आहेतच, पण त्याच वेळेला जर दोन्ही संघांचा विचार करतोय तर दोन्ही संघातून खेळणारे खेळाडू तितकेच महत्वपूर्ण आपला खेळ सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही
करतोय साहिल माने नावाचा। साहिल मानेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल। जर पुढचा फेरा जर टिपला जातोय कर्दे संघाचा ऋतिक पाटे नावाचा तर मात्र पुन्हा शकते। यावेळेला मात्र प्रथमेश लाले चढायचा भार वाढत होता, अगदी मैदानामध्ये कमबॅक करतोय। कमबॅक केल्या आपल्या संघासाठी, स्वतःच्या गावासाठी आणि संघावरती असलेल्या, गावावरती असलेल्या प्रेमापोटी साहिल माने पुन्हा एकदा चढायचा भार मारण्यासाठी सज्ज झाले आपल्याला पाहायला मिळतोय। समोर 6 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते टाळसुरे संघांचं। नक्कीच जर आपण विचार करतोय तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ते टाळसुरे संघाचं। एकंदरीत जर आपण विचार करतोय तो कर्दे संघाचा तर साहिल माने, ऋतिक पाते, त्याच्यानंतर राकेश गुवड आणि जितू माने सुद्धा आपल्याला मैदानामध्ये खेळताना दिसतोय। नक्कीच चढायचा भार वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहायला 22 गुणांवरती खेळतोय कर्दे संघ आणि 12 गुणांवरती खेळतोय टाळसुरेचा संघ। तब्बल 10 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती श्रीराम कर्दे संघाकडे। जर दापोलीचा बाहुबली आणि अर्थातच मॅन फ्रॉम मुरुड अफा कैनरकर टाळसुरे संघाकडून जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच चढायचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोर 7 किलोमीटर क्षेत्ररक्षणामध्ये निदानरिषा यशस्वीरित्या पार करतोय आणि आपल्या कोर्टमध्ये सेफ 8 नंबरची असे परिधान केलेला साहिलला वेळोवेळी साथ देणारा पण याच वेळेला थर्ड रेडची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय। थर्ड बोलवतोय त्यांना एक बोनस मारला ना। ऑफिशियल टाइम आउट नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। ऋतिक पाटे चढायचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते टाळसुरे संघाचं। नक्कीच जर आपण विचार करतोय टाळसुरे संघाचं तर एकंदरीत लक्षात येईल भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय तो 11 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई, तिसरी चढाई डोअर डायरेक्ट थर्ड रेड करा अथवा मारा अशी स्थिती असताना चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतोय तो श्रीराम कर्दे संघाचा हुकूम एक्का म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो साहिल माने। यावेळेला पार करून बघूया काय पंचांचा निर्णय येतोय। पंच आकाशमध्ये आता मात्र तिसरी चढाई डोअर डायरेक्ट आणि यावेळेला बॅक टू बॅक थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते की टाळसुरे संघाच्या माध्यमातून चढाईसाठी सज्ज झालाय अफा कैनरकर, मॅन फ्रॉम मुरुड, दापोलीचा बाहुबली। यावेळेला जर अफाकला पकडण्यात यश होतंय तर मात्र पुन्हा एकदा गुणांचं मोठं खिंडार आपल्याला पाहायला मिळू शकेल। निदानरिषा यशस्वीरित्या पार केली जाते। बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न मैदानावर नजरानजर झाली आणि निश्चित केला की आपण बोनस पटकावलाय। आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला, प्रत्युत्तरासाठी सज्ज झालाय साहिल माने। गौरी चढत प्रयत्न करतोय साहिल मानेला पकडण्याचा। मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं व्यक्तिमत्व असलेला गौरी चढत यावेळेला काय खेळ बहारदार नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेला जर विचार करतो तर साहिल माने उंच पुराचा खेळाडू आणि समोर असलेला गौरी चढतला रनिंग हँड टच खात्यामध्ये ज्या वेळेला रनिंग हँड टच केला साहिल मानेने गौरी सणासाठी त्याच वेळेला डिक्लेअर केलं गौरीजने की बाबा तुम्हाला स्पर्श केलाय। खरोखर या वयात जा प्रकारे गौरीच्या माध्यमातून आपल्याला खेळ पाहायला मिळतोय, ज्या प्रामाणिकतेने गौरीज आपल्या खेळाचं प्रदर्शन करतोय। क्रीडारसिको मला नक्कीच सांगावंसं वाटेल की या दापोली तालुक्यामध्ये जेवढ्या प्रकारच्या आपण इथे कबड्डी स्पर्धा पाहत असतो, मॅटवरच्या असतील, जिल्हास्तरीय असेल, तालुक्यामध्ये हे दोन्ही संघ ज्या वेळेला समोरासमोर भिडत असतात ना शेवटच्या क्षणापर्यंत क्रीडारसिक आपल्याला थांबून अगदी निकाल लागेपर्यंत हा सामना अनुभवताना पाहायला मिळत असतो। यावेळेला मात्र पुन्हा एकदा साईला पकडवण्याची शक्यता, पण त्याच वेळेला पुन्हा एकदा 2 गुणांची कमाई करून आता मात्र उरलेला एकुलता एक अफा कैनरकर यावेळेला काय कामगिरी बजावतो हे पाहणं सुद्धा क्रीडा रसिकांसाठी तितकंच महत्त्वपूर्ण ठरतंय। नक्कीच अफाकच्या माध्यमातून निदानरिषा यशस्वीरित्या पार केली जाईल, पण समोर 7 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते श्रीराम कर्दे संघाचं। जर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे बोनस गुण देखील मिळवला जाऊ शकतो आणि यावेळेला यशस्वी बोनस गुणाची कमाई केली जाईल त्यात काही शंका नाही, पण समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र जर आभार भारत टाळसुरे संघाच्या माध्यमातून टाइम आउट मागून घेतला होता, त्रुटी समय होता, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते, सामन्याला सुरुवात होते। चढाईचा भार वाहण्यासाठी सज्ज झालेला ऋतिक पाटे यावेळेला श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून चढाईचा भार वाहतोय। नक्कीच विचार केला तर समोर आपल्याला 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते अमर भारत टाळसुरे संघाचं। ऑल आउट झाला होता अमर भारत टाळसुरे संघ आणि यावेळेला मात्र सामन्यामध्ये ऑल इन होतोय। ऑल इन झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला चढाईसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल तो अफा कैनरकर। यावेळेला अफाकची कामगिरी ही सर्वात महत्त्वाची
ठरणार आहे ती अमरभारत टावशिरे संघासाठी, कारण एकंदरीत जर सामन्याच्या गुणफलकाचा विचार करतोय तर आपल्या लक्षात येईल की 31 गुणांवरती खेळतोय कर्वेचा संघ आणि टावशिरे संघ खेळतोय 16 गुणांवरती. काहीशा गुणांचं मोठं खिंडार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपाक उत्कृष्ट प्रयत्न करत होता, पण त्याचा आपाकला कर्वेच्या संघाच्या तो 8 नंबर जर्सी परिधान केला ऋतिक पाते समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये बोनस गुण मिळवण्याची संभाव्यता आहे. दरम्यान बऱ्याच वेळानंतर चढाईसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय गौरी सणाज. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं ज्याच्या खेळाबद्दल म्हटलं जातं. दापोली तालुक्यातील एक उगवता चमचमता सितारा म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो गौरी सणाज ज्यावेळेला अमरभारत टावशिरे संघाच्या माध्यमातून चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असलेल्या 7 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. तर श्रीराम कबड्डी संघ आहे 16 गुणांवरती टावशिरे संघ आणि 32 गुणांवरती कर्देचा संघ. श्रीराम कर्वे संघाच्या माध्यमातून तिसऱ्या चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. अजून सुद्धा सामना संपायला शेवटची 4 मिनिटांचा पंच अर्थात या सामन्याचे सरपंच आणि पंचप्रमुख आणि यावेळेला मात्र थर्ड रेड बजर वाजतोय कोणासाठी तर नक्कीच गौरीसाठी. 19 नंबर अमरभारत टावशिरे संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार वाहतो. तिसरी चढाई डू ऑर डाय रेड रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाही याची जाणीव नक्कीच गौरीजला आहे. आणि यावेळेला मात्र बघायचे किती गुणांची कमाई केली आहे आणि गौरीच्या माध्यमातून मोठा हिरा टिपला जातोय. साहिल मानेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. खरं तर गुणांचं एवढं मोठं खिंडार समोर असताना अजून सुद्धा आख ठोकरे खाके बी अभिबी याचं महत्वपूर्ण करतंय. दरम्यान 11 नंबर जर्सी परिधान केलं चढाईपट्टू निदान रेषा यशस्वीरित्या पारच्या होतोय तो ऋतिक पाते. 8 नंबर जर्सी परिधान केलेला कर्वे संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतो. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. आपल्या संघाची असणारी आघाडीचा विचार करता अतिशय शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातो तो ऋतिक पातेच्या माध्यमातून. नक्कीच समोर 7 खेळाडूंचं चित्रक्षण आपल्याला दृष्टीस पडतं. सीमादेवी सालदुरे विरुद्ध केकेडी दापोली. नंतर मात्र गजानन संघर्ष केळशी विरुद्ध श्री विठ्ठल पाळंदे. उद्या सुद्धा दापोली तालुक्यातील नामवंत संघ आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत. अनेक दिग्गज खेळाडू या क्रीडा नगरीवरती या क्रीडांगणावरती आपल्या खेळाचं बहारदार प्रदर्शन करणार आहेत. सर्व क्रीडा रसिकांना विनंती तसेच उद्या सुद्धा ठीक सायंकाळी 6 वाजता आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. दरम्यान यावेळेला तिसऱ्या चढाईचा भार वाहण्यासाठी सज्ज होतोय गौरी सणाज. तिसरी चढाई डू ऑर डाय रेड आणि बाद केलं जात आहे. जेतूला नक्कीच स्पर्श केलाय. खरं तर जेतू यांच्या चेहऱ्यावरची क्यूट स्माइल मला आठवते की दुर्वा स्पोर्ट्सच्या माध्यमातून सामना